नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। गणेश चतुर्थी अवघ्या 2 दिवसांवर आलेली आहे आणि आत्ता आपण आहोत मालवणमधल्या गुरुमाऊली या दुकानात। तर अनेक वर्ष आता हा सांगायचं झालं तर हा माझाच वाडा आहे आणि माझ्याच वाड्यातला एक उद्योजक पप्या दादा म्हणजे हर्षद नाईक हे अनेक वर्ष गणेश चतुर्थीचं जे डेकोरेटिव्ह साहित्य असेल आणि इको फ्रेंडली मुळात म्हणजे तर या साहित्याचा तो व्यवसाय करतो। तर यंदा आपण बघू शकतो की विविध प्रकारचे डेकोरेशन, जसं आपल्याला माहिती आहे गणेश चतुर्थीच्या 1-2 दिवस आधीच डेकोरेशनची केली जातात म्हणून खास व्हिडिओ करतो आहे। तर त्याच्या ह्या दुकानात आज काय नवीन आहे, दरवर्षी काही ना काहीतरी तो नवीन घेऊन येतो। तर आज नवीन काय आहे, त्याचा माल भरलेला आहे, तर आपण त्याच्याशी गप्पा मारूया आणि जाणून घेऊया नवीन काय आहे त्याच्यासोबत। तर चला तर मग जाऊया आतमध्ये। आता आपल्यासोबत आहेत पप्या दादा। पप्या दादा, सगळ्यात पहिल्या आधी स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि यंदा मी बघतोय एकतर सगळं इको फ्रेंडली आहे, हे काय मला वेगळं सांगायची गरज नाही आहे, पण यंदा नवीन काय आहे, सालाबादप्रमाणे काही ना काहीतरी नवीन घेऊन येतोस तू। यंदाची खासियत काय आहे? नवीन जर मकर वगैरे आणलेले आहेत, त्याच्यानंतर नवीन असे फुलं आर्टिकल फुलं आलेली आहेत, अजून गोंड्याचे लडी वगैरे असे म्हणजे नवीन व्हरायटी आलेल्या आहेत। आणि हे सगळं आता येत आहे कुठून किंवा म्हणजे तू स्वतः जाऊन बाहेरून घेऊन येतो? बाहेरून घेऊन येतो आम्ही, असं बाहेरून येतो, ऑर्डर केली की डायरेक्ट येतात सगळं असं बाहेरून। यंदा पब्लिक रिस्पॉन्स कसा आहे? पब्लिक रिस्पॉन्स दरवर्षी असं चांगला असतो, यंदा थोडा स्लो आहे एकदम, बरोबर दरवर्षीच्या तुलनेपेक्षा जरा बरंच स्लो आहे। पण सुरुवात झालेली आहे गणपतीची। आम्ही कसं नवीन व्हरायटी द्यायचा प्रयत्न करतो फक्त कस्टमरला। पण सालाबादप्रमाणे अगदी गणपतीच्या 1-2 दिवस आधीच डेकोरेशनला जास्ती जोर येतो। 1-2 दिवस अगोदर, 2-3 दिवस अगोदर सुरुवात होतेच, अशी लगबग असते गणपतीची। आता जरा थोडीशी कमी, अजून सुरुवात झाली अशी वाटत नाही, तशी थोडी कमी वाटते ह्या वर्षी झाली। पण सगळ्यात जास्त डिमांड कशाला असते? डिमांड म्हटल्यानंतर कसं आहे, आम्ही कस्टमरला नवीन काय द्यायचा प्रयत्न करतो, पण आम्ही नवीन वेगवेगळ्या व्हरायटी देतो। ते लडी आहेत, स्टोनमध्ये खाडे वगैरे असते गणपती छट लागणारी, हे आयटम आहे। त्याच्यानंतर बाकी इतर फुलं वगैरे आहेत, खूप आहेत। हा जो मखर दिसतो आपल्याला, हा मखर जेव्हा दिसतो तो आहे एक आपण म्हणू शकतो थर्माकोलचा वगैरे, पण तो ॲक्च्युअल मटेरियल काय आहे? मटेरियल ओमपासून बनवून जात आहे, एक शीट आहे, म्हणजे तिची आता थर्माकोलला बँड असल्यामुळे कसं आहे ते आपण यूज करू शकत नाही, मग ते दुसरं एक मटेरियल येते की पाण्यात विसर्जन केल्यानंतर ते विरघळू शकतो। आणि हे सगळं जे आहे तर साधारणतः आता हे मखरचं रेट काय असेल? यात मखर जे आहेत मूर्तीची साईज त्याच्यावरती डिपेंड आहे, म्हणजे मूर्ती किती फुटाची असेल काय असेल त्याच्यावरनं स्टार्ट आहे, 2.5 ते 3 पण सुरुवात आहे। मग ह्या ऑर्डर्स वगैरे तुम्ही आधी स्वीकारता काय? अगोदर स्वीकारावं लागतं। अच्छा, मग मित्रांनो आपल्याला ह्या स्क्रीनवर खाली जो नंबर दिसत आहे तो पप्या दादाचा आहे। तुम्हाला जर ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर त्याला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही। आणि हे जे सगळं आहे ते आता दरवर्षीप्रमाणे फुलं असं, पण यंदाची फुलं फार अट्रॅक्टिव्ह आहेत। मी सुरुवातीला इथे आलो तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न हाच असणार असता की तू बागेतून तोड झाडलं काय? हो, बागेतून तोड। पण मग ह्या फुलांच्या डेकोरेशनला मार्केट कसं आहे? फुलांचं डेकोरेशन असतातच म्हणजे भरपूर असं। आता मी ते थर्माकोलचं पूर्ण डेकोरेशन करतो, त्याच्यात आम्ही इथे उतरलो फुलांच्या डेकोरेशनमध्ये। हे आता कसं इकडे जास्त कलर लोकांचं जास्त त्यामुळे आहे ते स्टार्ट, पण असं दरवर्षीपेक्षा थोडंसं कमी वाटतं, बाकी एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी जास्त कसं नाही। मार्केट स्लो आहे पण होईल यंदा एक आहे। आणि अजून एक अगदी शेवटचा जाता प्रश्न आहे तुला की लोकांना काय सांगशील
गणेश चतुर्थीविषयी किंवा आपल्या उद्योजकांविषयी? कारण आपली जी ही हॅशटॅग विथ मालवण ही जी कन्सेप्ट आहे ती आपल्या लोकांसाठी आहे. तर तुझा काय संदेश? गणेश चतुर्थी सगळ्यांना शुभेच्छा देतो पहिल्या सर्व गणेश भक्तांना. आणि सगळ्या नवीन नवीन वस्तू ठेवलेल्या आहेत. खरेदी करण्यासाठी लोकांनी या. डिस्काउंट पण मिळेल, काय असं काय नाही. आणि सगळ्या रिजनेबल रेट पण आम्ही लावलेले आहेत. सगळं म्हणजे रिजनेबल रेट आहेत. धन्यवाद पप्यादा, आपण वेळ दिलात आपला. थँक्यू. मित्रांनो, आता आपल्यासोबत उन्नती दिदी आहेत, म्हणजे पप्यादादाची बहीण. आणि कायम ती वर्षानुवर्ष गणपती बाप्पाचं जे डायमंड वर्क आहे मग गणपती साईडला ती करते. तर दिदी, सगळ्यात पहिला प्रश्न तुला, हे जे डायमंड्स आहेत तर ह्या डायमंड्सविषयी तुझं मत काय? आम्ही या क्षेत्रात कसं गणपतीच्या जे डायमंड्स आम्ही बरेच वेगवेगळे आणतो. आणि विशेष म्हणजे हे डायमंड्स असे आहेत की समुद्रात किंवा नाल्यात थोडा वेळ जर समजा राहिले तर ते विरघळतात. त्याचं काही डायमंड सुद्धा इको फ्रेंडली हो, इको फ्रेंडली आहे. आणि त्यामुळे त्याचं काही प्रदूषण किंवा काही दूषित असं काही होत नाही आहे. त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळतो ग्राहकांचा आणि आम्ही त्यांच्या सेवेत बऱ्यापैकी उपलब्ध होऊ शकतो. वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत आमच्याकडे. यंदा मी फक्त गेल्या वर्षीपेक्षा असा जास्ती झगमगीत म्हणतो आपण आहेतच. दरवर्षी आम्ही नवीन नवीन वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि ते आम्ही यावर्षी पण साध्य केलं आहे. थँक्यू, आपला वेळ दिलात. मित्रांनो, आत्ता आपल्यासोबत पप्यादादा होता, त्याचा भाऊ गंधार, भाचा आणि पप्यादादाची मुलगी, असे तिघही आपल्यासोबत आहेत. तर माझा पहिला प्रश्न आहे गंधारला. गंधार, तू लहान असल्यापासून या व्यवसायात आहेस, तर यंदा काय बदल जाणवतोय तुला? यंदा बोलायला गेलं तर मुंबईवाले खूप कमी प्रमाणात उतरले आहेत. आणि बघायला गेलं तर आपले लोकल मार्केटवाले आहेत ते साधारण बऱ्याच प्रमाणे मुंबईत वगैरे जाऊन मार्केटिंग करतात. ते व्हिडिओ वगैरे बघून व्हिडिओ बघून तिकडे मार्केटिंग करतात. पण त्यांना समजत नाही की इकडे आपल्याकडे पण तोच माल कमी दरात मिळतो. आणि अशा प्रकारे मुंबईवाले आल्याशिवाय एवढं मार्केट होणार नाही. आता दोन दिवस राहिले गणपतीसाठी, पण तेवढा पण काय खप दिसत नाही, होत नाही. पण बघूया 2 दिवसात काय होईल. पण मुंबईकर आल्यानंतर कदाचित खपात वाढ होईल का? हां, मुंबईवाले जर उतरले, ते इकडे आले तर खपात वाढ होईल अशी शक्यता आहे. पण अजून ते आज आले नाही आहेत. ते अजून बघूया. लोकल मार्केटिंगच लोकल चालू आहे तिकडे. बघूया असं प्रमाणे. आणि हे जे डेकोरेटिव्ह सामान आहे हे नक्की मातीला वगैरे सजवायला आहे की बॅकग्राऊंड कसं काय आहे? हे बॅकग्राऊंडला आहे. मॅट सगळे बॅकग्राऊंडचे आहेत. टोटल आहे एक प्रकार आहे, हे 2 प्रकार आहेत. हे साधे मॅट आहे. ओके, मला सगळं वेगवेगळं बॅक साईडचं सजावटिंग आहे, हे आहे तुम्हाला विस्टिंग आहे त्याचे याप्रमाणे. आणि हे पण फोमचे आहेत? हे फोमचे आहेत, टोटल फोमचे आहेत. इको फ्रेंडली आहेत, मकर आहेत. टोटल प्रदूषण विरहित आहे. त्यामुळे तुम्हाला काही थर्मोकॉल वगैरे काही यूज करायला नाही याच्यात. सगळं इको फ्रेंडली आहे पूर्ण. हे मॅट केक वगैरे असं पण आहे. ते लाकडाची नळी आहे, पूर्ण प्युअर लाकूड आहे. त्याची नळी वेल म्हणजे अगदी इको फ्रेंडली. इको फ्रेंडली आहे तुम्हाला. मग हे सगळं तुम्ही स्वतः तयार करता काय, कसं काय प्रोसेस आहे याची? हे रेडीमेड थोडी येतात. ते रेडीमेड येऊन आम्ही स्वतः करायला गेलं तर खूप मेहनत आहे त्याला. असं काय पटकन झटपट होत नाही. ते रेडीमेड जाऊन विकावं लागतं. ओके, धन्यवाद गंधार. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि पप्यादादांनी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत की आपण आपल्या दुकानदारांकडून काही गोष्टी आहेत त्या विकत घेऊया, जेणेकरून जो होणारा फायदा आहे तो आपल्याला होईल आणि पैसा जो आहे तो आपल्यामध्येच सर्क्युलेट होत राहील. तर पुन्हा एकदा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. भेटू अशाच एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ. टेक केअर. गणपती बाप्पा मोरया.